हा वाजत तुमचा बॅटरी फुल चार्ज असल्यासारखं म्हणा. बॅटरी चार्जिंग केली होती ना, तसंच वजन करा. हा चल आपण एक काम करू, एकदा सर्व दादा बाबा काका आप्पा भाऊ नाना तात्या आबाजीचा पुरुष मंडळी एकदा आणि महिला मंडळ एकदा, म्हणजे कोण कोणाला ओव्हरटेक करतं ते कळेल मला. अगोदर काय करा, सर्व मावशा म्हणा. हा दादा बाबा काका तुम्ही घसा व्यवस्थित करून घ्या, आवाज जोरात निघाला पाहिजे आपला. हा दादा बाबा काका थोडं थांबा, अगोदर मावशा वजन करा. तुम्ही मावशा इकडच्या आणि माझ्या मागे बसलेला पण जोरात म्हणा. राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोपाल राधे, राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोपाल राधे. मला वाटतंय आवाज याच्यापेक्षा मोठा येईल, थोडं प्रेम टाका त्याच्यामध्ये, प्रेमानं भजन करा, भजन सुंदर होईल. एका तालात टाळी वाजवा, सुंदर मोठ्यानं म्हणा जोरात. राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोपाल राधे, राधे 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 गोविंद जोरात, राधे 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 गोपाल राधे, राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोपाल राधे. टाळी टाळी आता थांबा, आता फक्त पुरुष मंडळ. मावशीने थोडा गप्प राहा आता. झोपले का काय? माझ्या अगोदर पाठ करून टाकला. चला मागे बसलेले दादा बाबा काका, इथे बसलेले कव्हरेज क्षेत्राच्या बाहेरचे पण बरं का, हा आउट ऑफ कव्हरेज असलेले सर्वांनी म्हणा, फक्त पुरुष मंडळ म्हणा आता. चला राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोपाल राधे. बोला राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोपाल राधे. भजन झालं तुमचं, पण रेल्वेच्या डबे सटकल्यासारखं. थोडं प्रेमानं म्हणा, जोरात म्हणा थोडं. मला माहिती तुमची संख्या कमी आहे, पण काही हरकत नाही, थोडं जोरात गायलं ना तुम्ही, भजन सुंदर होईल. पुन्हा एकदा राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोपाल राधे. बोला राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोपाल राधे. खूप छान. आता एक काम, एकदा इकडच्या बाजूने म्हणायचं आणि एकदा इकडच्या बाजूने म्हणायचं. अगोदर इकडनं सुरुवात करू आपण, तुम्ही एकदा म्हणा, यांचं संपलं की मागच्या लोकांनी म्हणायचं. सर्व पुरुष मंडळ महिला मंडळ आणि इकडे सर्व पुरुष मंडळ महिला मंडळ. चला राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोपाल राधे. बोला राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोपाल राधे. ताळी ताळी म्हणा राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोपाल राधे. सर्वांनी अतिशय सुंदर भजन केलं, तुम्हा सर्वांचे धन्यवाद. दादा बाबा काका तुम्ही खूप सुंदर गाण्याचा प्रयत्न केला. माझ्या मावशांनी खूप छान गायलं, पण मावशांची थोडी गडबड झाली सुरुवातीला बरं का. अशी गडबड केली, कोपऱ्यात बसलेल्या आजीबाई रेंज मध्येच नव्हत्या. मागे पाहू नका, नाव आहे शांताबाई.
मागे पाहू नका. आजीबाईने अशी गडबड केली तर त्या खडबडून जाग्या झाल्या. मी म्हटले भजन करा, राधे राधे. आजीबाईने कसं भजन केलं, राधे राधे, जांभळीतच भजन केलं. एवढी मोठी जांभळी दिली आजींनी. आजींची जांभळी पाहून मला वाटलं आजींच्या जांभळीत मीही जाऊन बसते की काय. चला काही हरकत नाही, छान प्रयत्न केला. मावशांनी सुंदर गायलं. दादा बाबा काका तुम्ही राधे राधेच म्हणालात का दुसरं काही बोलला? राधेच बोललात ना. नाही होते गडबड कधी कधी. मागच्या वर्षी तुकाराम विजेला माझी नाशिकला भागवत कथा होती. गणेशगाव आहे नाशिकच्या जवळ. आणि तिथे कथेमध्ये एक वयस्कर बाबा आले. मोठे होते, तगडे, 2-2.5 क्विंटलच्या पुढेच असते. आले कथेला आणि बसले. मोठे होते बाबा, मोठ्याच्या मोठे. किती मोठे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखेच. महाराजांचे मावळे तगडे का होते त्याच्या पाठीमागे कारण आहे. महाराजांचे मावळे जर जेवायला बसले तर एक एक मावळा 5-5 पाचुंदे खात होता. पाचुंदा कळतो का? 5 पोळ्याचा एक पाचुंदा, 5 25 पोळ्या एक मावळा खायचा. पोळी आताची नाही, त्यावेळेसची. एकच खान तिकडे जा अशी असणारी मोठी पोळी. चपाती नाही, चपाता बर का. एवढी मोठी पोळी. अशा एक एक मावळा खायचा. तब्येत तशी, बरदंड शरीर, मोठा जवळा, पिळदार विषा. लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं. आता परिस्थिती फार बदललेली, भयानक परिस्थिती आली. चला तसे ते तगडे बाबा माझ्या समोर आले. मी म्हटलं बाबा म्हणा ना राधे राधे. बाबा म्हटले नाही म्हणणार. म्हटलं का? बाबा बोलले दीदी माझ्या म्हातारीचं नाव राधा, इकडे कुणीकडे घेते? म्हटलं असं का? बाबा असू द्या, राधा म्हणा, कल्याण होईल तुमचं. बाबा म्हटले दीदी मी राधा राधा असं म्हणालो असतो, पण माझी माझ्या म्हातारीची सकाळीच भांडणं झाली, त्याच्यामुळे चुकूनही माझ्या म्हातारीचं नाव घेणार नाही. लक्षात घ्या सज्जनांनो, राधा राधा हे तुम्ही चिंतन केलं, पण राधा शब्दाचा अर्थ लक्षात घ्या, महिमा लक्षात घ्या. राधा याच्या उलट करा, धा. जिचं चिंतन केलं असता श्रीकृष्ण भक्तीची धारा अंतःकरणामध्ये प्रवाहित होते, अशी राधा. जिच्या चिंतनानं श्रीकृष्ण परमात्माच्या कृपेस आपण पात्र होतो, ती राधा. सुंदर भजन आहे. राधे राधे रटो चले आएंगे बिहारी, राधे रटो चले आएंगे बिहारी, आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी, आएंगे बिहारी चले आएंगे बिहारी. राधे राधे वृक्षावर बसलेला शुक करत होता. राधा राणी त्या शुकाला सांगते, शुका माझं भजन करण्याऐवजी माझ्या श्रीकृष्ण परमात्माचं भजन कर. राधेचा उपदेश ऐकला आणि भजन बदललं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. एवढं चिंतन केलं, एवढं चिंतन केलं, त्या शुकाचं रूपांतर व्यासपुत्र शुकदेवामध्ये झालं. शुकदेव 12 वर्ष आईच्या उदरामध्ये राहिले. महात्मा गांधी 13 महिने होते, बंकट स्वामी 18 महिने होते आणि शुकदेव 12 वर्ष होते. एक दिवस अग्नी माता म्हणतात, स्वामी माझ्या उदरात कोण आहे? एखादा यक्ष किन्नर गंधर्व आईच्या पोटात कोणी 12 वर्ष राहतं का? शुकदेवा त्या ठिकाणी व्यास महाराजांनी हातामध्ये जल घेतलं, अभिमंत्रित केलं आणि गर्भावरती शिंपडलं. विचारलं गर्भाला, कोण आहेस तू? बाहेर का येत नाही? त्यावेळेला ब्रह्मीभूत शुकदेव सांगतात, बाबा मी कोण आहे? काय सांगू तुम्हाला? नाहं मनुष्यो न च देव यक्षो, न ब्राह्मणा क्षत्रिय वैश्य शूद्रा, न च ब्रह्मचार्येण गृहे वनस्थो, भिक्षुर्न चाहं निजबोधरूपा. मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र गृहस्थी वानप्रस्थी नाहीये. मी शुद्ध बुद्ध ब्रह्म आहे. ब्रह्म आहे तर बाहेर काय येत नाही. बाबा ही भगवंताची माया कठीण आहे आणि या मायामध्ये जो पडला तो गुरफटून तिच्यामध्येच अडकून बसला. माया कठीण आहे, माया माझा प्रभाव करेल. पुत्रा माया त्रास देणार नाही, पण विश्वास बसत नाही. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाला
प्रकट केलं जातं. गोविंद सांगतात शुका बाहेर या, माया तुम्हाला त्रास देणार नाही. कोण बोलता तुम्ही? मी मायेचा पती बोलतोय. माया माझी पत्नी आहे. दैवेशा गुणमयी मम माया दुर्त्यया मामी वये प्रपद्यन्ते माया मेता तरंतिते. येथे एकची लीला करले जे सर्व भावे मज भजले. तया ऐलीच थडिये सरळे माया जाळ. हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं तेने माया जाळ तुटतील. बाहेर येऊन माझं चिंतन करा, माया त्रास देणार नाही. शुकदेव बाहेर आले तसेच पळू लागले आणि शुकदेवानी जगभरामध्ये श्रीकृष्ण भक्तीचा प्रचार केला. जगाला सांगितलं माझ्यावर संतांची कृपा झाली आणि मी शुकदेव झालो. हा प्रभाव सत्संगाचा आहे. म्हणून कागा से तो ही हंस करेंगे, कागा से तो ही हंस करेंगे, मिट जाए उड़ते दाग रे, तेरी अच्छी बनेगी हाँ संतन के संग राग रे, तेरी अच्छी बनेगी हाँ संतन के संग